साठवणीच्या गवारीच्या कुरकुरीत शेंगा करण्यासाठी आपण इथे पाव किलो गवारीच्या ताज्या शेंगा घेतलेल्या आहेत। 2 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि यामधील खूप बारीक बारीक शेंगा असतील, म्हणजे खूप कोवळ्या शेंगा असतील आणि खूप निब्बर शेंगा असतील तर त्या काढून टाकायच्या आहेत। कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस मी गवारीचे शेंगा वाळून घेतलेल्या आहेत। पाहू शकता मस्तपैकी वाळलेले। तर येथे आपण 2 दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने एअरटाईट डब्यामध्ये पण तुम्ही भरून ठेवू शकता। आणि ज्या वेळेस आपल्याला जेवताना ह्या तोंडी लावायच्या आहेत त्यावेळेस काय करायचं, तेल गरम करून घ्यायचं कडकडीत आणि बारीक गॅसवर आपल्याला असं झाकण ठेवून शेंगा तळून घ्यायच्या आहेत। शेंगा तळताना केव्हाही झाकण ठेवायचं, झाकण न ठेवता शेंगा कधीच तळू नका, कारण तेलामध्ये शेंगा टाकल्यानंतर त्या अशा उडतात आणि फटफट आवाज येतो आणि बाहेर पण येऊ शकतात उडून। त्यामुळे आपल्याला झाकण ठेवूनच शेंगा तळून घ्यायच्या आहे। तर येथे आता आवाज ऐकत असाल तुम्ही, शेंगा तळून झालेल्या आहेत। आपण येथे अशा झारीने तेल निथळून काढून घेऊया। तर जेवढ्या तुम्हाला शेंगा तळून घ्यायच्या आहेत तेवढ्या तुम्ही तळून घेऊ शकता आणि बाकीच्या शेंगा तशा वर्षभरही टिकतात, डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। तर येथे थोड्याशा शेंगा मी तळून घेतलेल्या आहेत। आता ह्या तळलेल्या शेंगा अशाच न खाता यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिठासोबतच आपल्याला चिमटभर लाल तिखट पण टाकून घ्यायचं आहे। हवं तर चाट मसाला पण तुम्ही यावरती टाकू शकता। तेलातून काढल्यानंतर अशा ह्या शेंगांवर तिखट मीठ पटकन बसतं। हवं तर बरेच जण यावरती साखर पण टाकतात, पिठी साखर, पण मी येथे फक्त मीठ आणि लाल तिखटाचा वापर केलेला आहे। तर अशा ह्या कुरकुरीत साठवणीच्या गवारीच्या शेंगा तुम्ही नक्की करून पहा।